किमे कंदैवतल लोके. एकच एक तो देवता कोण? तर एकच एक देवता तुम्हाला घ्यायचा असेल तर आपल्याकडे 5 परंपरा आहेत. शाक्त, शैव, वैष्णव, गाणपत्य, सौर असे 5 वेगवेगळे परंपरा आहेत. त्या देवता आपापल्या देवतेला उत्तम सांगतात आणि त्याची शरण जा म्हणून सांगतात. याच पद्धतीने वैष्णव जे आहेत ते विष्णूला शरण जा म्हणून सांगतात. बर, केवळ वैष्णव परंपरा सांगते म्हणून मी विष्णूचेच उपाय सगळ्यांना सांगू असा विचार करायचा का? तर नाही. आपल्याला विष्णू हे तत्व समजणं जास्त गरजेचं आहे. आता हे अर्थातच या 5 मिनिटांमध्ये सांगणं शक्य नाही. मात्र नियोजन, कुठल्याही कर्माचे नियोजन करणे हे विष्णूच्या अधिपत्याखाली येते. आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे व्यक्तिमत्व विकसन हे विष्णूच्याकडे येतं. अनेक जे उपाय सांगितले जातात आपल्याला पाहतात की प्रॉब्लेम आहे कोणाचा, तर त्याचा मूळ काय आहे? तर हेच 2 मूळ तुम्हाला दिसतात. एक तर त्याचं नियोजनबद्धता कुठेतरी गडबडलेली असते म्हणून हे प्रॉब्लेम्स उत्पन्न झाले आहेत, किंवा त्याने ह्या प्रॉब्लेमला नियोजनबद्ध स्वरूपाने जर पाहिले तर त्याचा हा प्रॉब्लेम दूर होऊ शकतो. किंवा एखादी गोष्ट जी आहे त्या गोष्टीसाठी त्या गोष्टीला सामोरे जाण्यासाठी त्याच्यामध्ये ते गुणधर्मच नाहीये. मग ते गुणधर्म आधी त्यांनी अंगीकारायला हवे आणि ते गुणधर्म अंगीकारल्यानंतर त्याचा तो जो प्रॉब्लेम आहे तो निघून जाणार आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा कुठलेही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही विष्णू उपासनेने देऊ शकता. आणि त्याचमुळे विष्णू उपासना ही तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेमसाठी सांगू शकता. कारण तिथे मूळ जे आहे ते नियोजनबद्धता आणि व्यक्तिमत्व विकसन हे 2 मुख्य गुण त्यांनी अंगात आणले तर त्याचे प्रॉब्लेम्स दूर होणार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग आपण विष्णूचे जे काही उपाय सांगायचे ते सांगू शकता.